नमस्ते, मी पल्लवी सिंपली कुक विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। थंडी खूप अशी छान पडलेली आहे आणि या थंडीत हे डिंक लाडू झालेच पाहिजे, म्हणून मी इथे खजूर डिंक लाडूची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी बदाम घेतलेले आहेत। हे बदाम आहेत ना, बारीक असे काप करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। एक वाटी मनुके घेतलेले आहेत, काही सीड्स मिक्स घेतलेले आहेत। इथे मगज बी, सूर्यफुलाच्या बिया, जवस असे सर्व मिक्स आहेत। 2 वाटी मी ह्याच वाटीने 2 वाटी मी इथे खजूर घेतलेले आहेत। हे खजूर आहेत ना, बिया काढून घेतलेले आहेत आणि असे आपल्याला मऊ घ्यायचे आहेत, कारण आपण इथे साखर किंवा गुळाचा वापर नाही करणार आहोत, म्हणून आपल्याला असं मऊ खजूर इथे लागणार आहेत। या खजूरमध्येच आपल्याला हे लाडू बांधायचे आहेत। इथे एक मोठा टेबलस्पून मी तीळ घेतलेले आहेत आणि एक मोठा टेबलस्पून मी इथे खसखस घेतलेले आहेत। इथे आपल्याला 2 वाटी हे सुकं खोबरं खिसून असं घ्यायचंय आणि हे सर्वात आपल्याला भाजून घ्यायचंय। इथे मी हा डिंक आहे ना 2 टेबलस्पून मी घेतला होता आणि तो तळून घेतलेला आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी हा आधीच तळून घेतलेला आहे। हा आपल्याला मिक्सरला न लावताय ना असाच क्रश करायचा आहे वाटीच्या साह्याने वगैरे, म्हणजे तो दाताखाली आला ना थोडा छान असा क्रंची लागतो। आता आपण तुपाचा वापर करून हे छान सर्व आपल्याला भाजून घेऊया। इथे ना आपल्याला सगळ्यात आधी 1 टेबलस्पून तूप घालून घ्यायचंय। या तुपामध्ये ना आपल्याला छान असं हे बदाम आहे ना खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। तुमच्याकडे कुठले ड्राय फ्रुट्स आहेत हे सर्व घातले ना तरी पण चालतील, आणि ह्याचं काय असं फिक्स प्रमाण नाहीये किती घालायचं किंवा किती करायचे, त्यानुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता। थंडीचे दिवस आहेत, असे खजूर लाडू किंवा डिंक लाडू खाल्लेले पौष्टिक असतात। मुलांना हे नक्की करून द्या। अशी मुलं ना वेगवेगळे काजू बदाम किंवा ड्राय फ्रुट्स घेऊन खात नाहीत। हा मुलांना लाडू तुम्ही एक डब्यात पण देऊ शकता किंवा जेवल्यावर किंवा सकाळी पण एक देऊ शकता। छान असं आपलं भाजून झालेलं आहे। इथे आता 2 टेबलस्पून मी ते तूप घालून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला मनुके छान असे भाजून घ्यायचे। भाजल्यामुळे काय होतं ना, ड्रायफ्रुट्सला असा खमंग किंवा क्रिस्पीपणा येतो आणि त्याची चव पण छान वाढते, म्हणून आपल्याला सर्व हे पदार्थ आहेत ना तुपामध्ये ना छान असे खरपूस भाजून घ्यायचे। आपले भाजून झालेले आहे, आपण ह्याला काढून घेऊया। ते 1 टेबलस्पून तूप घालून घ्यायचंय आणि या सर्व बिया आपल्याला छान अशा खरपूस भाजून घ्यायचे। ह्या सर्व मिक्स बिया आहेत ना 2-2 टेबलस्पून आहेत। त्यात भोपळ्याच्या बिया, मगजबी बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि जवसाच्या बिया आहेत। या बियांऐवजी ना तुम्ही अक्रोड किंवा काजू जे पण तुम्हाला ड्रायफ्रुट्स घालायचे ते घालू शकता। छान असा सुगंध सुटलेला आहे या बियांचा। खरपूस होईपर्यंत आपण 1-2 मिनिटं छान असं भाजून घेऊया, म्हणजे लाडू पण टिकायला हे 15 दिवस छान असे टिकतात आणि चवीला पण छान लागतात। छान असे आपले भाजून झालेत, आपण ह्याला काढून घेऊया। तीळ भाजण्यासाठी इथे मी तुपाचा नाही वापर करत आहे, असेच हे तेलकट पॅन मध्येच हे तीळ भाजून घेते मी। यामध्येच आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे। थंडीचे तीळ हे खाल्लेले चांगले असतात, कारण ते गरम असतात, म्हणून आपण थंडीत आहे ना बाजरी आणि तीळ याचा वापर करतो। छान असे आपले हे भाजून झाले, आपण याला काढून घेऊया। आता आपल्याला ना खोबरं हे छान असं थोडं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचंय। मीडियम टू हाय गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचंय खरपूस होईपर्यंत। हे हलवत राहायचंय, नाहीतर मग ते खोबरं आहे ना करपू शकतं। एका साईडला ते करपणार आणि एका साईडला ते कच्चं राहणार, म्हणून आपल्याला असं एकसारखं हे भाजायचंय। छान असं आपलं खरपूस हे खोबरं भाजून झालंय, आपण आता ह्याला काढून घेऊया। आता 2 टेबलस्पून आपल्याला तूप घालून आहे ना खजूर सगळ्यात शेवटी हे आपल्याला भाजून घ्यायचे। खजूर घालून घेऊया। 1-2 मिनिटं आपल्याला भाजायचं आहे।
मऊ होईपर्यंत भाजायची काही ह्याला गरज नाही आहे, कारण ते आपण जेव्हा गरम करतो तेव्हा ते मऊच अजून होतात आणि असतानाच हे छान असे नरम मऊ घेतलेले आहेत, त्यामुळे जास्त असं ह्याला काही तुपात भाजायची गरज नाही आहे। थोडंसं आपण एक 5 मिनिटं भाजले की ह्याला काढून घेणार आहोत। खजूर आपले छान भाजून झालेत, काढून घेऊया ह्याला आपण। सगळ्या शेवटी ना आपल्याला हे डिंक आहेत ना, हे आंब्याच्या साह्याने ना थोडेसे असे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्याचा थोडासा आपल्याला आबडधोबड असा भुगा करून घ्यायचा आहे। तळल्यामुळे याचा लवकर भुगा होतो आणि जास्त बारीक केले ना मग ते चांगले नाही लागत, पण असे कमी बारीक केले ना किंवा असं थोडंसं ठेचून घेतलं ना याला, मग त्याचा क्रंच आहे ना दाताखाली येतो। छान असा आपला आबडधोबड हा भुगा करून झालेला आहे डिंकाचा। आता आपण खजूरच्या मिश्रणामध्ये हे घालून घेऊया, यामध्ये आपण हे घालून घेऊया। आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। ह्या मऊ झालेल्या खजूरमध्ये आपल्याला ना हे लाडू वळायचे आहेत। खूप मऊ झाले खजूर, तुम्ही बघू शकता, खूप असं त्याचा गाळ होतोय किंवा ते पटकन असं बारीक होतंय। ह्याच्यातच आपल्याला हे लाडू आता वळून घ्यायचे आहेत। आधी सर्व आपल्याला चुरावं लागेल, सर्व या मिश्रणाचं आपल्याला एकजीव करावं लागेल। खोबरं जर आपण भाजून मिक्सरला बारीक केलं असतं तर त्याच्यातून तेलही रिलीज झालं असतं, म्हणून ते आपल्याला भाजल्यावर मिक्सरला नाही लावून द्यायचंय। असंच हे त्याचा क्रंच छान लागतो खाताना लाडू। छान असं आपलं हे सर्व मिश्रण आहे ना, तुम्ही बघू शकता, असं एकजीव आपल्याला असं करून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय छान। आता आपल्याला हे जे लाडू वळायचे आहेत, खजूर कोमट असतानाच मी चुरून घेतलेले आहेत, म्हणजे ते पटकन असे चुरले जातात आणि गार झाल्यावर ते थोडे कडक होतात, म्हणून आपल्याला ही प्रोसेस लगेच करायची आहे। आता आपण ह्याचा लाडू वळून घेऊया। सहज हा लाडू वळला जातोय। इथे आपला लाडू हा रेडी आहे। असेच आपल्याला सर्व लाडू हे बांधून घ्यायचे आहेत। सकाळी जर एक हा लाडू खाल्ला ना तर दिवसभर आपली ऊर्जाही टिकून राहते आणि हे जे फायदे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, ते काही वेगळे सांगायची काही गरज नाहीये। असेच आता आपण हे सर्व लाडू वळून घेऊया। हे लाडू जर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर ऑर्डर करा। लाडू हे घरपोच केले जातील। हिवाळ्याचे आपण असे छान छान अजून रेसिपी बघणार आहोत। हा पण त्यासाठी तुम्हाला आहे ना मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल। चला तर मग पुन्हा भेटूया, बाय।